अनुच्या हातामध्ये पिशवी आहे, पिशवीमध्ये नारळ आहे आणि आता भंडाऱ्यानं भरलेल्या हे मंदिर मंगळवेढ्याच्या भागातल्या लोकांना माहीतच असेल. चप्पल काढून या पहिला जावा. बांधकाम आता म्हणजे नवीन कामाने चालू आहे वर. पूर्ण खाली भांडार आहे, भांडार आहे बघा. आम्ही आलो होतो यात्रेच्या वेळेस. हे सगळं भांडार भरले. मागचं एक माग आहे काय उडी उडी मार. महालिंगरायाच्या मंदिरात प्रवेश केलाय. प्रवेश करताच आम्हाला विश्रांती करताय. झाडावर भंडारा असा. यात्रेच्या वेळेस इथं भरपूर गर्दी असते. पूर्ण भंडारानं भरले. झाड सुद्धा बघा कुठवर भरले. चला ही पण झाड दाखवा. आता इथं आम्हाला सगळ्यात महत्वाचं इथं अनु ज्यावेळी यात्रा झाली होती यात्रेत खोऱ्यानं इथलं भंडारा पडला. खोऱ्यानं अजून सुद्धा आहे. ती पुढची मंदिर दाखवा. हे आम्हाला माहित नाही काय कोण असेल तर आम्हाला सांगा ह्याची माहिती. छोटे मंदिर आहेत. भरपूर मंदिर आहे हो का. भरपूर है ना. बोला त्यात त्यांनी शूट करतात. मी लांब आहे. गज वाजवले ते. मेन मंदिर भाविकांची भरपूर गर्दी. बघा ओ आम्हाला ह्याची काहीच माहिती नाही खरंच. काहीतरी असेल ना की काय हो समाधी. काय माहिती नाही. काय बी भरडू नको. काहीतरी देवाचं असेल इथं. आपण नाही का दसऱ्याला माळ करत नाही का फुलांची वगैरे फुलं आहेत तरोडाची झाड काय जबरदस्त. होय अनु बोलता येत जास्त लागलं असेल पुसावं आहे ना. म्हणजे ज्यांची मनोकामना असेल त्याला ही बांधतात वाटतं का. आहे ना. आपण आणलं नाही की अहो काहीच. बांधायला पाहिजे होतं. सुधर म्हणून बांधलं असतं त्याला. हो का. तिकडं खीर बनवतात ते मोठे मोठे. सदाच आहे वाटतं आहे ना. खीर बनवतात. हा त्याला आपल्या मराठी इकडच्या भाषेत आपल्या खेड्यातल्या मोठीकडे कायली म्हणतात त्याला. कायली हनुमान मंदिरापाशी किती मोठी राहते. ही छोटी आहे तरी ती नाही ते. हा म्हणजे ही वापरत नसेल आता. मंदिर भरपूर आहेत. आपण यात्रेच्या वेळेस आलतो तेव्हा म्हणजे नाही का ते यात्रा भरती भरपूर मोठी. चपल्यांचा ढीग होता. ढीग भंडारा. खरं तर ना आपण ह्याची पूर्ण माहिती घ्यायला पाहिजे. छान वाटलं असतं आपल्याला बोलायला. पण महाप्रसादाची सोय आहे का काय. देव असते ज्याचं झालं तिथं महाप्रसादच पाहिजे तुम्हाला. सोय आहे का काय. इकडं आहे ते आतमध्ये पण. हो इकडं समजत नाही जास्त करून मंदिर. इथं चूल
चूल किती मोठी बाईक आहे. हो इथे एक मंदिर आहे. वरच दाखवा ते. इकडे इकडे. ही लग्नाचा विषय दिसतोय तिकडची बघू. तर इथं कॉइन लावायचा आहे. आपण बघू चिटकताय का. चिटकलं तर मी माझ्या मनात काहीतरी विचार करते. बघू चिटकताय का. अरे अरे कपट्या मनाची की तू मम्मा पडला खाली. चांगल्या मनाला हा त्याच्यात पुसतंय बघा. हे काय आहे इथं. ते मी नाही काय आहे. जिथे शोध लावतो नका शांत बसा. देवाचा आहे आलंय. नाही हे तर बस ना ऑलरेडी कारण की ही आहे. चला इथे लाव ना मग इकडे कुठे तर असं. देवा आमच्या दोघांना सुखी ठेव. निलेशचं दुखणं सुखी राहील का. नको देवा आम्हा दोघांना सुखी ठेव आणि निलेशचं दुखणं लवकर बरं कर. किती मराठी 11 रुपये ठेवून विचारा इथं. अरे इथं उचलून विचारा 11 रुपये ठेवा. चिटकताय का तसं. उचलायचं असतं. ते उचलायचं आहे का. हे लावायचं नाही. बघू दक्षिण ठेवा 11 रुपये. हा सुटायचं का. फोन पे आहे ते घ्या आता. सोडा फोन पे सोडा. हो का. अरे देवा काय झालं. फिरवा ना देवाकडं. थांबा असं आहो पूर्ण असं कर ना नारळ. अगं इकडे आकर ना तू. अशा तऱ्हेने इकडे दाखव ना नारळ पहिलं. अशा तऱ्हेने पाळणा फुटलेला आहे निलेश. दाखवा की पहिला नारळ दाखवा म्हणले मी. आम्ही ना काय गेल्या वेळेस जिथून आलतो ना. झाली का इच्छा पूर्ण. मराठी भात आमटे घ्या हा हा भात आमटे आहे म्हणून. हो बघ माझ्या नवऱ्यासाठी. कुणासाठी ही जी आहे का नाही जी पिडतय मराठी. काय नाही पिडत. काय बी कसं गरीबावर अन्याय करते. आणो महाप्रसाद म्हणल्यावर पळत आली ही ग. म्हणजे सारे मुळात मी जास्त ना काही करत नाही पण त्यांना पाहिजे म्हणून ही केले मी आले. प्रसाद आहे ह्याला काय. हा 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 अनुवास कर. मी लिफ्ट ड्रायव्हर का. हे लय घाण झालं बघ. इथं बसा की. तिथं बसा ना त्याच्यावर ताट ठेव. हा जय महालिंगराया. प्रसादाचं सेवन करतात. इथं दररोज प्रसाद असते वाटतं असा. खा की. बाहेरचं खायला आवडतंय. प्रसाद आहे नाही तसं नाही म्हणत मी. जिथं भेटतंय तिथं खाताय तुम्ही. नाही म्हणत नाही. मेन समापत झालेलं जागा ही आहे. होय असं आहे. पहिल्यांदा आलोय मामा इथं. काय मावून घेतले ती समजून त्यांना झालेलं आहे. बघतो का काही लोक येते ते 10-12 ट्रक बटर पडते. बापरे 10-12 ट्रक.
मंडळला आहे इथं. भंडाऱ्याचं हे देव आहे ना खोऱ्यानं काढला होता. खोरे ट्रॅक्टर लावून भरून टाकावं लागते. बापरे. ट्रॅक्टर आणि चपल्या पण हे करते वाटतं सोडतात. पडून सोडून जाते पडते ते. होय पाया पडा गेलं का ते परत ते गावात नाही त्याला तसं सोडून जाते. आम्ही आलतो का थोडं लेडीज पडला होता चपल्यांचा. लय मांजा त्या ट्रॅक्टर निसट चपलेच होते ते. देवाचा वार असेल की आहे की रविवार. रविवार होय मग रविवार भरपूर गर्दी असेल आहे ना. रविवार असतंय आमुष्याला असतंय. काल गर्दी काल या आमुष्याला 10-12 कट्टे तांदूळ जाते. होय. आणि 1 क्विंटल रवा आणि 1 क्विंटल साखर शिरा बघ आमुष्याची तेवढं उडते उडत नाही. म्हणजे हे प्रत्येकाला तुम्ही प्रसाद देता काय इथं बघ लोक इथं देते इथं काढून आम्ही इथं घालतो. असं. हा बरोबर बरोबर. इथं काढून नसेल ना इथं 4 लोक मुखात घालून जायचं. इथं काय समापत झाल्यानंतर इथं आणते ते आम्हाला. असं आहे समापत म्हणजे मेल्यानंतर. अरे देवा हे होय. आमची 4 बुडके 4 जागा आहेत इथं. चालतंय मामा खूप छान माहिती दिली. शंकर पार्वती येऊन तिकडलं दिवाळीच्या आमुष्याला काय दिवाळीच्या आमोशाला हा तिथे येऊन ती मुंडास म्हणते ती का ती तसलं ह्या मंदिराला असं बांधून जाते. कसं असेल ना तेवढा छोटा करायला. आता आम्ही नाही का नदीच्या साईडला चाललोय. कोरडी पडली नदी तशी. हे भंडारा दिसतं ना ते वाट गावातल्या देवाकडे जातोय. म्हणजे मेन ही आहे देवस्थान मेन. बरं मग आता हो तिकडे सावकाश जावा पडता बिडता. इकडे जावा ना टोक्याला त्या. बघ आता जरा वाटायला लागलं की देवाला आलाय. चला हो सगळा भंडारा झालं. दर्शन घेऊन आता आम्ही मार्गस्थ झाले घराच्या दिशेने. खूप छान दर्शन झालं. तर असंच नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवत जाऊ. तुम्ही बघत राहा. मित्रांनो देवाचं दर्शन घेऊन घराकडे जाताना ना शेतात बसून बघा अनुला म्हणजे थोडीशी भूक लागली होती. अनुला भूक लागल्यामुळं बघलं की माझ्याकडे कॅमेरा. बरं नाही जाऊ द्या. हो ती नाराज होती अनु. काय काय का ग नाराज होती अनु? तुम्ही जास्त कॅमेरामध्ये येत नाही ना. मी गरीब आहे ना ग अनु. मला कोण कलाकंद नारळ त्यांनी खाल्लं तिथं उभारून बेकरीमध्ये. मी घेऊन आलते खायला शेतात. हे अनुसाठी आहे.